नमस्कार मित्रांनो, जय श्रीकृष्ण. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांची नक्की इच्छा असते, की या दिवाळीत माता लक्ष्मीचे तुमच्या घरी आगमन व्हावे, तर त्यासाठी नक्की काय कराल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनतेरस, धनत्रयोदशी तेरस या दिवशी तुम्हाला मंदिरात जाऊन माता लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण करायचं आहे. भगवान श्रीकृष्णांना एक बासुरी, कृष्णांना प्रिय असा मोरपंख वाहायची आहे आणि त्यांना आमंत्रण द्यायचं आहे, की तुम्ही सहपत्नी माझ्या घरी नक्की या, असं त्यांना आमंत्रण श्रीकृष्णांना आमंत्रण दिल्यानंतर माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन माता लक्ष्मींना आमंत्रण द्यायचं. माझ्या घरी लक्ष्मी माता माता तुझं आगमन व्हावं आणि तू स्थैर्य लक्ष्मी म्हणून माझ्या घरी कायम नांदावी विनंती करायची. लक्ष्मी माता लक्ष्मीसोबत श्रीकृष्णांना आवाहन केल्यावर तर या नक्कीच दिवाळीच्या दिवसांमध्ये माता लक्ष्मी तुमच्या घरी प्रकट होईल आणि स्थावर लक्ष्मी म्हणून तुमच्या घरी कायम लक्ष्मी राहण्यासाठी स्थावर लक्ष्मी म्हणून महालक्ष्मी माता लक्ष्मी तुमच्या घरी कायमची राहावी यासाठी माता लक्ष्मीची आराधना करायची आहे. कारण माता लक्ष्मी ही अचल आहे, चंचल आहे. ती एका जागी टिकत नाही. ती स्थावर राहावी यासाठी माता लक्ष्मीची आराधना करायची आहे. धनत्रयोदशी त्यांचं आवाहन करायचं आहे. लक्ष्मीपूजन दिवशी माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे. धनत्रयोदशीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे धन्वंतरी. समुद्रातून 14 रत्न निघाले त्यातलं एक रत्न म्हणजे भगवान धन्वंतरी देव. तर हे पहिले डॉक्टर आपण म्हणू शकतो. जेव्हा चिकित्सा ही पहिल्यांदा सुरुवात झाली दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करायची आहे. तुम्हाला चांगले आरोग्य, तुमच्या घरात मांगल्य राहावे याची कामना करायची आहे. घरामध्ये गोडधोड बनवायचं आहे. घरात सगळीकडे दिव्यांची आरास करायची आहे. त्या दिवशी 13 दिवे लावायचे आहेत. 13 तुपाचे दिवे लावायचे आहेत. ओम श्री महालक्ष्मी नमःचा जाप करायचा आहे. त्या दिवशी तुम्ही मोठ्या आवाजात श्री विष्णू सहस्त्रनाम ऐकायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमःचा जाप करायचा आहे. येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं भरभराटीचं जावो यासाठी कामना करायची आहे. दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवे लावायचे आहेत. संपूर्ण घराभोवती दिव्यांची आरास करायची आहे. गोडधोड करायचं आहे. घरातल्या सगळ्यांना गोडधोड खाऊ घालायचं आहे. तसेच आपल्या आजूबाजूच्या सर्वांना आनंद वाटण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वतः आनंदित राहायचं आहे आणि त्यासोबत आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंद वाटण्याचाच प्रयत्न करा. तुम्हा सर्वांना ही दिवाळी खूप आनंदाची, भरभराटीची जावो हीच सदिच्छा. धनत्रयोदशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसेच या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. राधे राधे. जय श्री कृष्ण.